नमस्कार, मी आकाश जाधव. खूप दिवसानंतर सध्याला यूट्यूबवर येत आहे. त्या पाठीमागचं कारण की एक 8-10 दिवस 15 दिवस काम होतं, पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक इनर्शिया असतो चालू करायचा. आज करू उद्या करू स्टार्ट आपण यूट्यूबचे लेक्चर्स किंवा यूट्यूबबद्दलची माहिती. तर त्यामुळे थोडासा वेळ लागला, पण इथून पुढे तुमचे जितके काही एक्झाम अपडेट्स माहिती यूट्यूब लेक्चर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण फ्री फ्लोमध्ये पुढे जे ते स्टार्ट करूयात. निश्चितच आजच्या तुम्ही जो आपला आजचा थंबनेल होता, थंबनेलमध्ये म्हणा किंवा टायटलमध्ये म्हणा, आजचा विषय बघितला असेल ते म्हणजे ग्रामीण बँकेमध्ये सध्याला सेक्शनल टाईम लिमिट ॲड होऊ शकतो. मी सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण वेबसाईट चेक केली, वेबसाईटमध्ये मला कुठेही सापडलं नाही. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना PETचे म्हणजे प्री एक्झाम ट्रेनिंगचे कॉल जे आहेत ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना अलीकडे होते, तर त्याच्यासाठीचे कॉल लेटर होते, तिथून ती माहिती समोर आल्याचं निष्पन्न झालेलं आहे, पण IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवर नाही. पण जर का ते PET झालेल्या मुलांना आला असेल, असं PETची ट्रेनिंग येणारे मुलं म्हणत आहेत, तर मग याचा अर्थ जे ते आलेलं असणारच प्री आणि मेन्समधला जो आहे तो सेक्शनल टाईम ॲड होणं. सोबतच ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा SBIनं IBPSनं सांगितलं होतं की सेक्शनल टाईम लिमिट जे ते आम्ही आणू शकतो म्हणून. तर तो वाला पार्ट आलेला आहे. त्या पार्टनुसार तुम्हाला माहिती आहे की जी पहिल्यांदा 45 मिनिटाची कंबाईंड टाईम होती, ती कंबाईंड टाईम आता शिफ्ट होऊन 25 मिनिटं रिझनिंगला आणि 20 मिनिटं क्वांटला, आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे ते होते तेवढे 40 आणि 40 ह्या पद्धतीनं साधारणतः तुमचा पेपर जो तो असणार आहे. आता आपण थोडंसं बघूयात की आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये काय काय बदल करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला तो वाला पार्ट चांगल्या पद्धतीने टॅकल करता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा माझा लेक्चरचा जो फ्लो आहे तो थोडासा गॅप पडलेला असल्यामुळे पुढं मागं होऊ शकतो, तेवढं ॲडजस्ट करा. एक 2-3 लेक्चर झाले की ऑटोमॅटिकली जुना फ्लो जो आहे तो लेक्चरचा येऊन जाईल. सगळ्यात पहिल्यांदा की ही जी नवीन स्कीम आणलेली आहे IBPSनं किंवा अजून आणलेली काय म्हणतात ऑफिशियल वेबसाईटवर नाही, पण PETच्या मुलांना आलेली आहे. समजा ही स्कीम अस्तित्वात आली तर त्याचे तुम्ही एकटे बेनिफिशियरी आहात का? म्हणजे ते जे काही होणार आहे ते तुमच्या एकट्यासोबत होणार आहे का? तर बिलकुल नाही. कोण म्हणलं तुमच्या एकट्यासोबत होणार आहे? हे जे काही होणार आहे कंबाईंड टाईम होतं ते सगळ्यांसाठी होतं, आणि सेक्शनल टाईम समजा आलं तर ते सुद्धा सगळ्यांसाठी एक असणार आहे. तर त्यामुळं त्याच्यापासून काही गडबडून जाण्याची गरज नाही. दुसरं, ह्याच्या आधी जेव्हा एक्झाम तुम्ही कसा वेळ द्यायचे, तर बऱ्यापैकी मुलांच्या वेळेस मी एक्झामचे स्क्रीनशॉट पाहतो, त्यामध्ये कुणी 22-23 द्यायचं, कुणी 20-25च द्यायचं, या आधीच होतं. पण देत असताना 22-23 द्यायचं असेल, समजा कोणाला दोन्ही सेक्शन चांगले असतील तर 22-23 मिनिटं वेळ द्यायची मुलं. समजा क्वांट चांगला आहे तर क्वांटला 25 मिनिट, रिझनिंगला 20 मिनिट द्यायचे. समजा रिझनिंग चांगला आहे तर रिझनिंगला 25 मिनिट आणि क्वांटला 20 मिनिट द्यायचे. फक्त आता तसं न करता फिक्स तुम्हाला रिझनिंगला 25 मिनिट आणि क्वांटला 20 मिनिट जे आहेत ते द्यायचे आहेत. या पद्धतीनं मायनर 2-3-5 मिनिटाचं चेंज आहे. दुसरं, मी जेवढा लास्ट मिनिट टिप्स मागच्या वेळेस घेतली तेव्हा सांगितलं होतं की डोक्यात ठेवताना हे तर असंच ठेवून जा तुम्ही की तुम्हाला हा असा एवढा वेळ द्यायचा आहे, की स्ट्रॉंग सेक्शनला 25 मिनिट, वीक सेक्शनला 20 मिनिट. पण जर का तुम्हाला असं वाटलं की तो सेक्शन जो तुम्ही स्ट्रॉंग म्हणतायत त्याची डिफिकल्टी लेवल जास्त आली तर त्याचा वेळ कमी करा, आणि ज्याची डिफिकल्टी लेवल कमी आहे त्याचा वेळ वाढवा. अशा पद्धतीनं जे चेंजेस तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये करता येऊ शकत होते, जे इथे तुम्हाला करता येणार नाही आहेत. इथे तुम्हाला सगळ्यांसाठी फिक्स 25 मिनिट रिझनिंगला आणि 20 मिनिट क्वांटला या पद्धतीने असणार आहेत. आता इथून मी थोडासा अजून पुढे जातो, त्यामुळं ह्या स्कीमचे सगळेच बेनिफिशियरी आहेत. व्हॉट डिफरन्स डज इज मेक कम्पेअर्ड टू ओल्ड सिस्टम? तर पहिल्यांदा मी आत्ता जसं तुम्हाला सांगितलं, बरं आजचं जो व्हिडिओ आहे तो मी स्पेसिफिकली जरी चेंजेस दोन्हीमध्ये अपेक्षित असले तरी प्रीबद्दलच बोलतो, कारण की व्हिडिओची लेंथ बिनकामाची वाढून जाईल, आणि सध्याला पुढच्या 10-12 दिवसांवर प्री आहे, त्यामुळे प्रीबद्दल आपण थोडंसं जास्त बोलत, नंतर आपण मेन्सवर जे ते एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून बोलता येईलच. तर त्यामुळं त्यानं कितपत फरक पडणार आहे, तर खूप मोठा असा फरक जो आहे तो पडणार नाही. आत्ताच त्याबद्दल डिस्कस झालं. 22-23, 25-20 आणि 20-25 अशा पद्धतीने मी वेळेचं जे नियोजन आहे बस तेच त्या माध्यमातून सांगायचं होतं. डू वी नीड टू अपिअर मल्टिपल न्यू पॅटर्न टेस्ट पर डे टू बिकम फॅमिलियर विथ इट? आता होतं कसं की वेगवेगळ्या यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्यात येईल की हे जे काही नवीन पॅटर्न आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही दिवसातून 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 टेस्ट द्या. गरज नाही. दिवसातून एक टेस्ट मोर दॅन सफिशियंट आहे. समजा तुम्हाला ग्रामीण बँकेची PO क्लर्क दोन्ही अटेम्प्ट करायचे आहेत तर पहिल्यांदा PO मग क्लर्क, अल्टरनेट डेला एक दिवस PO, एक दिवस क्लर्क, एक दिवस PO, एक दिवस क्लर्क, या पद्धतीने सफिशियंट आहे. उगाच बिनकामाच्या दिवसातून 3 आणि 4 आणि 5 टेस्ट ॲड करायला काही होणार नाही. त्यापेक्षा एक प्रॉपर टेस्ट देऊन तुम्ही समजा आज RRB PO परीक्षा दिली, टेस्ट दिला, आणि टेस्टमधून तुम्हाला कळलं की अरे ह्या 20 मिनिटामध्ये, आता काही दिवसामध्ये तुमचे मॉक टेस्ट पण अपडेट होतील, आणि अपडेट झाल्यानंतर 20 मिनिटामध्ये माझ्याकडून तो फक्त
होत असताना स्पीड मॅथचाच पार्ट होतोय कमी वेळेमध्ये आणि डी आय एखादं सोडवलं जातंय, मला वेळच मिळत नाही. तर त्यामुळं 2-2, 3-3, 4-4 डेज देण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की माझा जास्त वेळ स्पीड मॅथला चालला आहे, चला स्पीड मॅथची वेगळी प्रॅक्टिस करतो. सेम रिझनिंगमध्ये 25 मिनिटामध्ये मिसलेनियस रिझनिंगला इतका वेळ चालला आहे की सिटिंग अरेंजमेंटपर्यंत येण्याचा वेळच मिळत नाही आहे. चला मिसलेनियसचा पार्ट वेळ कमी लागावा यासाठी त्याची वेगळी प्रॅक्टिस करतो. असं ठेवा, पण दिवसातून 2-2, 3-3, 4-4, 5-5 टेस्ट देणाऱ्यांपासून खूप दूर राहा. ती एकदम बोगस स्ट्रॅटेजी आहे. थोडं अजून पुढे तर त्यामुळे दिवसातून तुमची एक टेस्ट, समजा तुम्ही दोन्ही एक्झाम अपेअर करतायत, एक दिवस पीओ प्री, एक दिवस क्लर्क प्री, एक दिवस पीओ प्री, एक दिवस क्लर्क प्री, मोर दॅन सफिशियंट आहेत. त्यानंतर आधी तुम्हाला टाईम चेंज करायची फ्लेक्सिबिलिटी होती, आता ती नसणार. याचा एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट काय होणार बघा, की रिझनिंगला 25 मिनिट दिलेला असल्यामुळं खूप वेळेस कसं व्हायचं की माझ्यासारखे लोक आहेत जे पझलला खूप घाबरतात आणि त्याच्यामुळं क्वांट आणि इंग्लिशवर पेपर काढतात. मी कधीच SBI PO सहित बाकी सगळ्या एक्झाममध्ये मला पझल या पार्टची एकदम पझल ऐकलं की अंगावर काटा येतो. त्यामुळं पझल सोडून मिसलेनियस रिझनिंग मला बऱ्यापैकी येतं, हायर रिझनिंग चांगलं येतं. झालं त्या भरोश्यावर मी पझलला भलेही त्याचा वेटेज 50% किंवा जास्त असो, त्याला हात न लावता माझे आतापर्यंत SBI PO, IBPS POचे निकाल जे ते आलेले आहेत. पण आता तुमच्या केसमध्ये आता सध्याला प्री एक्झाम असल्यामुळं तुम्हाला आणि 25 मिनिटाचा वेळ दिला असल्यामुळं मिसलेनियसचा वेळ संपून तुमच्याकडे सिटिंग पझलला वेळ राहणारच आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त लक्ष, जर का तुमचं मिसलेनियस रिझनिंग चांगला असेल तर सिटिंग पझलवर द्यायची. की समजा दिलेल्या 25 मिनिटापैकी समजा तुम्ही 15 मिनिटात, 16 मिनिटात, 12 मिनिटात, 18 मिनिटात तुम्ही जेवढ्याही वेळेमध्ये मिसलेनियसचा पार्ट करतायत आणि राहिलेल्या वेळेमध्ये एकच्या जागी 2 पझल कसं बसेल, म्हणजे खरी तुमची काय म्हणतात हे चेंज झाल्यानंतरचा जो तुमच्या जिंकण्या आणि हारण्यामधला फरक असणार ते कधी असणार आहे की जिथं एक पझल बसायचं सगळं मिसलेनियस सोबत, जिथं एक पझल बसायचं चला दुसरं बसलं पाहिजे, एक एक्स्ट्रा बसावं. त्यासाठी साधारणतः तुम्हाला तुमच्या या बदललेल्या पॅटर्नमध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते असणार आहे, तर महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. हा वाला पार्ट महत्त्वाचा आहे, कारण की मिसलेनियस रिझनिंग होऊन राहिलेला वेळ जो आहे तो राहिलेला वेळ तुम्हाला तिकडे वापरावाच लागेल, नाही तर निकालाला तुम्हाला अडचण होईल. तर मिसलेनियस रिझनिंग प्लस सिटिंग पझल, तर सिटिंग पझलच्या पार्टवर तुम्हाला कंपल्सरी यावं लागेल. मी क्वांटवर येतो. आतापर्यंतच आम्हाला काही जास्त झालं नव्हतं. बाकी जेवढे काही IBPS PO आहे, SBI PO आहे, IBPS क्लर्क आहे, इतर कोणत्या इन्शुरन्सच्या असिस्टंटची एक्झाम आहे, 20 मिनिटात आम्हाला 35 क्वेश्चन सोडून सवय होती. हे आता नवीनच पहिल्यांदा आलेलं आहे की 20 मिनिटात 35 क्वेश्चन जास्त झाले ते काय, आता या 20 मिनिटामध्ये 40 क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. आणि आता इथे तुमची खरी शॉर्टकट वापरण्याची स्किल कामाला येते. आता स्वतःला विचारा की पहिल्यांदा विचारा, आपण शॉर्टकट वापरतो का? दुसरा प्रश्न स्वतःला विचारा, आपण ऑप्शनकडे पाहतो का? कारण की खूप वेळेस विद्यार्थ्यांना शिक्षक लोक सवय काय लावत आहेत की ऑप्शनकडे बघू नका, मेथड न करा, मेथड न करा, मेथड न करा, गेम असा होऊ शकतो. त्यामुळं आता 20 मिनिटामध्ये आधी आपण 35 क्वेश्चन सोडवायचं, आता 20 मिनिटामध्ये आपल्याला 40 क्वेश्चन सोडवायचे. झालं की 40 पैकी 40 मार्क घेऊन आपल्याला पंडित बनायचं नाहीये, पण ज्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या जागा ग्रामीण बँकेला आहेत ते पाहता. जर का तुम्ही इथून अप्लाय केलेलं आहे महाराष्ट्रातून, तर तुम्हाला तुमची कॉम्पिटन्सी या ठिकाणी जे ते आणायची आहे. म्हणून आता सध्याला कमी वेळेमध्ये स्पीड मॅथ कंप्लीट करून कसा तुम्ही DIला आणि कसा तुम्ही काय म्हणतात त्याला अरिथमेटिकला वेळ देत आहेत ह्या पद्धतीने करता येईल. आता ह्या वेळेला जर मी कॅन्डिडेट असतो तर ह्या पॅटर्नपासून मी एकदम खुश झालो असतो. ह्या पॅटर्नपासून मी एकदम खुश झालो असतो का? कारण की इथे साधारणतः ज्यांचा विषय तो विषय स्ट्रॉंग आहे, ज्यांचा तो विषय वीक आहे, ह्या दोघांमधल्या मार्कांमधला डिफरन्स जो आहे तो अचानक वाढला असता. ह्या पॅटर्न मी जास्त खुश झालो असतो. इनफॅक्ट सध्याला आता तुमच्या केसमध्ये तुमचं जर क्वांट स्ट्रॉंग असेल तर निश्चित तुम्ही खुश व्हायला पाहिजे, आणि दोन्ही सेक्शनमध्ये तुमचं रिझनिंग स्ट्रॉंग असेल तर ठीक आहे, सिटिंग पझल अजून चांगलं करा आणि इकडचं डिपेंडन्स थोडंसं कमी करा. कारण की इथं एक पझल जास्त बसलं आणि तो वाला पार्ट इकडचे 5 मार्कांना कॉम्पन्सेट जे ते करून टाकेल. तर हाच पार्ट मला सांगायचं होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 20 मिनिटामध्ये 40 क्वेश्चन कसे सोडवायचे त्याच्याबद्दलचा एक आपलं टेस्टवाला पार्ट आता अजून जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. एकदा ह्या जेवढ्या काही ऑनलाईन टेस्ट आहेत यांना थोडंसं त्यांच्या सिस्टममध्ये अपडेट करू त्या सगळ्या टेस्टला, त्यांना त्यामध्ये सेक्शनल टाईम ॲड करू देत. इनफॅक्ट केलंही असेल आतापर्यंत, पण सगळ्या टेस्ट जशा त्यांच्या ॲड झाल्या तशा मी मला असं वाटतं POच्या 2 आणि अधिकारीच्या 2 ह्या 2 टेस्ट 20 मिनिटामध्ये 40 क्वेश्चन कसे अटेम्प्ट करावे, 40 कसे सोडवावे हे मी म्हणत नाही, पण 40 क्वेश्चनचा अटेम्प्ट कसा पाहिजे. नाही तर होतं कसं की 20 क्वेश्चनला 40 मिनिटं टिक 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 करता करता, म्हणजे तुमचा माऊस क्लिक करता करता तुमचा 40 मिनिटं 20 मिनिटाचा वेळ संपू नये या हिशोबानं स्ट्रॅटेजी ते आपल्याला अपकमिंग आपल्या सेशनमध्ये जिथे पाहिजे. सोबतच मला माहिती आहे मोठा गॅप पडलेला असल्यामुळं तुम्हा लोकांना ह्यापेक्षा पण जास्त डाऊट आहेत. तर असलेले तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स मला एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका.
फक्त त्याच्यामध्ये LIC बद्दल आणि ह्याच्याबद्दलची माहिती नका विचारू बरं का. किंवा आता अजून जुना RBIचा निकाल अजून फायनल व्हायच्या आधीच नवीन RBI बद्दल काय, जुनी कमीत कमी प्रोसेस कंप्लीट होऊ द्या, SBIची प्रोसेस कंप्लीट होऊ द्या, त्यावेळेस आपल्याला जुन्या नवीन एक्झामबद्दल पाहता येईल. तर जुनी प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय नवीनबद्दल नाही सांगता येणार. पाठीमागे मी IDBIचं जे अपडेट आहे ते अपडेट आतिश सरांना सांगितलं होतं, आतिश सरांनी ते अपडेट तुम्हाला दिलेलं आहेच. पण जे काही तुम्हाला अजूनही काही इन्फॉर्मेशन, अजूनही काही तुमचे डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये टाका. एकदा मी सगळे डाऊट्स एका खाली घेऊन टाकतो आणि अशा पद्धतीने मग ते कोणते असू शकतात, ते LPT बद्दल असू शकतात तुमच्या, ते RRB मधून मी XYZ जिल्ह्यातून XYZ आपल्या स्टेटमधून अप्लाय केले, काही असू शकतात. हे डाऊट्स 1 बाय 1 एकदा आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याच्यावरचे आन्सर जे आहेत त्या आन्सरसाठीचा एक व्हिडिओ बनवतो, जेणेकरून मागच्या महिन्याभरापासून किंवा 2-3 आठवड्यापासून जे काही तुमच्या मनामध्ये साचलेले डाऊट आहेत ते साचलेले डाऊट या माध्यमातून क्लिअर होतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचे आतापर्यंत जे काही चेंजेस झालेत ह्याच्याबद्दलचं कसलंही टेन्शन घेऊ नका. ह्याच्याबद्दलचं काहीही टेन्शन जे ते घेऊ नका. संकल्पच्या विद्यार्थ्यांची जे ते ऑफलाईन काउन्सिलिंग मी पुढच्या 1-2 दिवसामध्ये स्टार्ट करतोय आणि अशा पद्धतीने त्यांचे जे काही डाऊट्स असतील, जे काही त्यांचा स्टडी प्लॅन असेल, तो स्टडी प्लॅन ऑफलाईन मी ऑफिसमध्ये बसून 2-2, 3-3 तास बसून मी विद्यार्थ्यांचा तो पार्ट जो आहे तो सुद्धा लवकरच हळूहळू कव्हर करायला स्टार्ट करतो. ऑफलाईनच्या मोडमध्ये आपण RRBच्या टेस्टसुद्धा विद्यार्थ्यांच्या चालू केलेल्या आहेत. तर बस जास्त ह्या पद्धतीला नवीन झालेल्या चेंजेसला घाबरायचं नाही आहे. आधी जे होतं तसंच होतं, फक्त आता नवीन आलेल्या पॅटर्नची एक 4-5 टेस्टच्या माध्यमातून तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्ही त्याला यूज टू होऊन जाल की आपल्याला कशा पद्धतीने आपला पेपर जो तो सोडवायचा आहे. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. खूप खूप धन्यवाद.